नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. बऱ्याच दिवस आपण व्हिडिओ बनवला नाही आणि पाऊस पण खूप जास्त होता. त्याच्यामुळे आपल्या गार्डनमध्ये बघा गवताची पण पूर्ण वाट लागून गेली. तर आज आम्ही करणार आहेत झाडांची लागवड. आपल्याकडे 2 नारळ आहेत आणि एक मलबेरीचं झाड मी आणलं आहे. हे बघा, हे मलबेरीचं झाड आहे. त्याची एक लागवड आपल्याला करायची आहे. पाऊस जो चालू झाला आहे कधीपासून तो काही थांबत नाही आहे. आणि हे आंबे बघा ज्याला आपण कटिंग केली होती पावसाआधी, आपण आंब्याच्या झाडांची कटिंग केली होती. आणि हे बघा कटिंग केलेले मार्क इथे कट केलेलं आणि त्याला किती फांद्या फुटल्यात, जवळपास 2 फांद्या फुटल्यात मस्त. त्याच्यानंतर इथे पण एक कट दिलेला, त्याला 3 फांद्या फुटल्यात. वरती जर बघितलं तर इथे 4 फांद्या फुटल्या आहेत. आणि इथे पण एक कट दिलेला, त्याला पण 3 फांद्या अशा मोठ्या. म्हणजे आता झाड बघा पूर्वीपेक्षा कसं दिसतंय. त्यानंतर इकडची पण झाडं आहेत, ती दाखवतो तुम्हाला. ही झाडं हे बघा, इथे कट दिलेला आपण, तिथे पण 3 फांद्या आणि त्या बऱ्यापैकी मॅच्युअर झाल्यात एकदम. ह्या नवीन फांद्या आहेत. इथे पण कट दिलेला, इकडे कट दिलेले. तर असे कट दिलेल्या जागी हे बघा किती 4-4, 5-5 फांद्या फुटल्या आहेत. त्यानंतर एक छोटं झाड आपलं जे होतं इथे बघा, इथे कट दिलेला आपण, पण अजून काही आलेले नाही आहेत. पण हे जे कोंब दिसत आहेत इथून मस्त छान त्याला आता फांद्या फुटतील. इथे 2 फांद्या आल्यात. तर अशा मस्त फांद्या आलेल्या आहेत. आणि हे झाड याला जरा फांद्या फुटल्यात त्याला, पण थोडंसं खराब झालंय ते. तर अशी मस्त झाडं झाली आहेत. तर या नारळीच्या इथे लावतो आपण. म्हणजे जर भविष्यात आपल्याला एखादा नारळ लावायचा झाला तर आपण तिथे लावू. म्हणजे मिडलला हे झाड राहील. तर याला एक 1.5-2 फूट खोल खड्डा खोदू आपण. उद्या लाव. आता कुठे चौकी बापरे. तर हे झाड आहे आपलं, ते आता मी पिशवीतून काढतोय. त्याची मुलं जी आहेत ती पिशवीच्या बाहेर आलेत. ती फाडून अशी या खड्ड्यामध्ये टाकतोय मी. आता याच्या बाजूला आपल्याकडे हे आहे कंपोस्ट खत. कंपोस्ट खत टाकतो. हे बघा कंपोस्ट खत आपण बनवलंय या खड्ड्यामधून. या खड्ड्यामध्ये जे पाला कुजवला जातो त्या पाल्यापासून आपण कंपोस्ट खत बनवतो. कंपोस्ट खत मी टाकलंय आणि त्याला आता ही माती टाकतो. तर अशा प्रकारे मलबेरीचं आपलं जे झाड आहे त्या झाडाची मी लागवड केलेली आहे. आणि एक साधारण 15-20 दिवसानंतर थोडा पाऊस कमी असला
की त्याच्यानंतर आपण त्याला जे आपल्याकडे शेणखत आहे, त्याच्यानंतर गांडूळ खत आहे ते देऊ. आणि मग त्याच्यानंतर ते झाड अजून चांगलं जोमाने वाढेल. त्याच्या फांद्या ज्या आहेत त्या वाकड्या तिकडे पसरतात, तर त्याच्यामुळे खूप पसरतं हे झाड. तर मलबेरी आपल्या इकडे छान होते. ऑलरेडी आमच्या इकडे लावलेले आहेत, पण माझ्या गार्डनमध्ये मी हे पहिल्यांदाच झाड लावतोय. तर मित्रांनो, आपण मलबेरीचं झाड लावलेलं आहे आणि हे साहित्य आता त्याच्या जागेवर ठेवून देतो. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. चला भेटूया.